हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आपण तिसऱ्या दिवशी अध्याय तिसरा कर्मयोगचं अध्ययन करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओं विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा साध्या सोप्या भाषेमध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यामुळे भगवद्गीतेचं अध्ययन आपण करू शकतोय. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी आपल्यासाठी हा अभ्यासक्रम बनवला आणि झूमद्वारे उपलब्ध करून दिला. त्यामुळे या संधीचा घर बसल्या आपण लाभ घेऊ शकत आहोत. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, श्लोकाचा सखोल अर्थ समजावून सांगितला. तसंच आज आमच्या मराठी ग्रुप हेडच्या माताजी आहेत, पूजा माताजी, त्यांना प्रणाम करते. आमच्या सगळ्यांच्या त्या प्रेरणा आहेत. तसंच वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या अंजली माताजी, रेश्मा माताजी, दोघींनाही प्रणाम. उपस्थित सर्व भक्तगणांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. अध्याय तिसरा कर्मयोग असं आजच्या अध्यायाचं नाव आहे. आता योग म्हणजे काय आपण समजून घेतलं तर कृष्णांच्या बरोबर जोडलं जाणं म्हणजे योग. आता कर्मयोग या शब्दाचा अर्थ काय, तर कर्माच्या द्वारे कृष्णांच्या बरोबर जोडलं जाणं. आपण पहिल्या अध्यायाचं नाव बघितलं होतं बघा, अर्जुन विषाद योग. अर्जुन कसं होतं, दुःखाशी एकरूप झाला होता, म्हणून तिथे आपण योग म्हटला होता. आज आपण कर्मयोग शिकतोय. श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रथम आपण प्रणाम करूया. आपल्याला कृष्ण भक्ती प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांच्याही चरणी साष्टांग प्रणाम, ज्यांनी आपल्याला समजेल अशा साध्या सोप्या स्वरूपामध्ये भगवद्गीता आपल्या समोर ठेवली आणि त्यामुळे आपण हे अध्ययन करू शकलो. त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाकडे आपण जाऊ. आता इथे कालच्या अध्यायाची उजळणी आहे. कालच्या अध्यायामध्ये आपण काय काय बघितलं. आता अर्जुनाने आपल्याला आठवतंय की 5 कारणं दिली होती युद्ध न करण्याची. त्यातलं पहिलं कारण होतं करुणा किंवा दया. त्यावर कृष्णांनी त्याला आत्म्याचं ज्ञान दिलं. कृष्णाने सांगितलं तू शरीराचा शोक करू नको, शरीर नश्वर आहे पण आत्म्याचा नाश होत नाही. मग दुसरं कारण अर्जुनाने दिलं होतं की आनंद नाही. त्यावर कृष्णांनी काय ज्ञान दिलं की आनंद आहे, तू युद्ध केलंस तरच आनंद आहे. तू युद्ध जिंकलास तर 2 शक्यता होतात बघा. कृष्णाने समजवताना सांगितलं होतं की युद्ध जिंकलास तर तुला राज्याची प्राप्ती होईल आणि तू सम्राट बनशील म्हणजे आनंद आहे. पण युद्ध करताना जर का तू मृत्यू आला, तुला वीरगती प्राप्त झाली तर तू स्वर्गात जाशील आणि तिथेही आनंद उपभोगशील. म्हणजे युद्ध करण्यातच आनंद आहे. तिसरं कारण अर्जुनाने दिलं होतं की मला पाप लागेल. तो म्हणाला माझ्या नातेवाईकांची मला हत्या करावी लागेल. तेव्हा कृष्ण त्याला काय समजवतात की माझ्या सेवेमध्ये मी सांगितलेल्या भक्तीमध्ये केलेल्या कुठल्याही कार्यात पाप लागणार नाही. जसं हनुमानाचं उदाहरण आपण बघितलं की त्यांनी लंका जाळली तर त्यांना पाप लागलं का, नाही लागलं. मग चौथं कारण त्याने दिलं होतं असमंजस.
तो म्हणत होता मला योग्य अयोग्य काही कळत नाहीये. मग कृष्ण काय म्हणाले की गुरु म्हणून मी जे तुला सांगतो तसं तू कर. तुझी बुद्धी निश्चयात्मक ठेव, व्यवसायात्मिका बुद्धी. आणि असं म्हणून जर का गुरुच्या आदेशाचं तू पालन केलंस, युद्ध केलंस, तर तुला तुझ्यासाठी योग्य होईल, तुझा असमंजस राहणार नाही. आणि पाचवं कारण पारंपरिक परंपरा किंवा कौटुंबिक परंपरा नष्ट होतील असं अर्जुनाने कारण सांगितलं होतं. मग कृष्ण तेव्हा काय म्हणतात की मी दिलेल्या आदेशानुसार जर का तू कार्य केलंस तर तुझ्या पितरांचं, परिवाराचं, समाजाचं मी कल्याण करेन. तू आपलं कर्तव्य कर आणि इतरांच्या समोर तुझा आदर्श ठेव. आता त्यानंतर हे आजच्या अध्यायाला इथे सुरुवात होते. तर आजच्या अध्यायामध्ये आपण इथे काय शिकणार आहोत, तर कर्मयोग शिकणार आहोत. कर्मांच्या द्वारे कृष्णांच्या बरोबर जोडलं जाणं म्हणजे कर्मयोग. इतर देवी देवतांच्या बरोबर जोडणं जाणं याला योग म्हटलेला नाहीये, कृष्णांच्या बरोबर जोडलं जाणं याला योग म्हटलेलं आहे. तर आजच्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाला काही प्रश्न पडलेत. पहिला प्रश्न काय आहे की मी त्याग करू की कर्म करू. अर्जुन कृष्णांना सांगतो की मला एकच काहीतरी सांगा की मी कर्माचा त्याग करू की कर्म करू. म्हणून इथे एकम वद असा शब्द आलेला आहे. दुसरा प्रश्न आहे की निष्काम कर्म करू की ज्ञानयोग करू. मग इथे अर्जुनाला काय वाटतंय, अर्जुनाचा समज काय आहे की मी कर्म त्याग करतो आणि ज्ञान योग करेन म्हणजे ज्ञान संपादन करेन. पण इथे कृष्ण त्याला समजवतात की ज्ञान योगापेक्षा निष्काम कर्मयोग अधिक श्रेष्ठ आहे. मग कर्मकांड ते कर्मयोग. बघा अध्याय दुसऱ्यामध्ये आपण शिकलो होतो कर्मकांडाबद्दल. कर्मकांड म्हणजे काय की कर्म केल्याने होणारा लाभ किंवा कर्माचं फळ. अर्जुनाला कृष्णांनी कर्मकांड सांगितलं होतं, पण या अध्यायामध्ये कर्मकांडापासून कर्मयोगापर्यंत अर्जुनाला घेऊन जाणार आहेत कृष्ण. आता जेव्हा अर्जुनाचं एक कारण होतं आनंद नाही, हे युद्ध करण्याचं त्याने कारण दिलं होतं, तेव्हा कृष्ण त्याला कर्मकांडाबद्दल ज्ञान देतात. ते सांगतात की तू जिंकलास तर तुला राज्य प्राप्त होईल, तू सम्राट बनशील राज्याचा, आणि युद्धामध्ये मृत्यू पावलास तर तू स्वर्गलोकी जाशील, म्हणजे तिथेही तुला आनंदच आहे, हाच तुझा लाभ आहे. आता इथून पुढे कृष्ण अर्जुनाला ज्ञान देणार आहेत की तू माझ्यासाठी कर्म कर म्हणजे कर्मयोग कर. चौथ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये म्हणजे जिथे कौटुंबिक परंपरा नष्ट होतील असं अर्जुनाची शंका होती, त्यावरती कृष्ण त्याला मार्गदर्शन करतात की कौटुंबिक परंपरा नष्ट होणार नाहीत, तू युद्ध केलंस तर. तू कसं आहे, तू कुरुवंशी आहेस, तू क्षत्रिय आहेस, राजपुत्र आहेस आणि समाजातील इतर सर्वजण तुझ्याकडे बघत आहेत. तू आपले कर्तव्य जर का निष्ठेने पार पाडलंस तर सामान्य जनांच्या पुढे तू तुझं उदाहरण देऊ शकतोस. तू मात्र युद्ध न करता निघून गेलास तर इतर लोकही आपली कर्तव्य पार पाडणार नाहीत. आणि पाचवा प्रश्न आहे अर्जुनाचा की माझी ड्युटी किंवा कर्तव्य करायची आहेत मला, पण ही कर्तव्य मी का करू शकत नाही, माझा सर्वात मोठा शत्रू कोण आहे, कुठली अशी गोष्ट आहे की जी मला हे करण्यापासून थांबवत आहे. तर आपण आजच्या अध्यायाकडे वळूया. आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. कृष्ण मार्गदर्शन करणार आहेत अर्जुनाला, आणि अर्जुनाने जे प्रश्न विचारलेत बघा भगवद्गीतेमध्ये, हे सगळे आपल्या वतीने विचारलेले आहेत. अर्जुनाला जरी प्रथम श्रोता मानलं जातं तरी ही भगवद्गीता आपल्या सगळ्यांच्या हिताची आहे. आपण लक्षपूर्वक हे ऐकूया. तुम्हाला काही नाही समजलं तर निश्चित तुम्ही वर्गाच्या नंतर विचारू शकता. आता इथे ना स्लाइडमध्ये तुम्हाला एक दिशादर्शक खांब दाखवलेला आहे. त्यावरती लिहिलेलं आहे 3 ठिकाणी असं लिहिलं, दिस वे, दॅट वे आणि द अदर वे. आता हे वाचल्यानंतर आपला निश्चित गोंधळ उडणार. अर्जुनाची परिस्थिती ही नेमकी अशीच आहे. आता कालच्या अध्यायामध्ये आपण बघितलं अर्जुनाला कृष्णांनी ज्ञान दिलेलं आहे की आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत, आणि हा आत्म्याचा आकार किती सूक्ष्म आहे तेही सांगितलेलं आहे. केसाच्या टोकाचा 10,000वा भाग इतका सूक्ष्म आहे आत्मा. आता अर्जुन काय विचार करतोय की मी शरीर नाही आणि मी आत्मा आहे, आणि ह्या आत्म्याचा आकार तर हा एवढा लहान आहे, मग ह्या आत्म्याला, एवढ्या अशा सूक्ष्म आत्म्याला राज्य कशाला पाहिजे. बघा आता इथे अर्जुनाला युद्ध करायचं नाहीये, त्यामुळे कृष्णांनी दिलेलं ज्ञान तो ऐकतोय, पण युद्ध न करण्याच्या वेगवेगळ्या सबबी शोधतोय तो. म्हणून अर्जुन म्हणतो की आत्म्याला कशाला पाहिजे राज्य, मी काही युद्ध करणार नाही. आता बघा कृष्णांनी प्रथम अर्जुनाला आत्म्याचं ज्ञान दिलं, आत्म्याचे वेगवेगळे गुणधर्म समजावून सांगितले की आत्मा नाश पावत नाही, त्याला कोणी कापू शकत नाही, जाळू शकत नाही. मग कृष्ण काय म्हणाले होते की स्वल्पमपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, म्हणजे या भक्तीच्या मार्गात किंवा कार्यामध्ये कुठलीही हानी किंवा ऱ्हास नाही, उलट थोड्याशा प्रगतीनेही मनुष्याचे फार मोठ्या भयापासून संरक्षण होऊ शकते. आता भक्तीमध्ये केलेले प्रयत्नांचा लाभ कसा असतो, शाश्वत काळासाठी टिकतो, हा त्याचा अर्थ होता.
आता इथे कृष्ण काय सांगतात की कर्म केल्यानेच तुझं रक्षण होईल. आता बघा, अर्जुनाने जी कारणं दिली होती युद्ध न करण्याची, त्यातलं पहिलं कारण सांगितलं होतं त्याने, दया किंवा करुणा. तो म्हणत होता हे सगळे माझे स्वजन आहेत, नातेवाईक आहेत, मित्र आहेत, आणि ह्यांना मी काही मारू शकत नाही, हे माझ्या दयेचे पात्र आहेत. त्यावर कृष्णांनी अर्जुनाला ज्ञान दिलं होतं, ते आत्म्याचं ज्ञान दिलं होतं. आणि मग अर्जुनाने सांगितलं की युद्धामध्ये मला स्वजनांची हत्या करावी लागेल, जे पाप आहे. त्यावर कृष्ण काय ज्ञान देतात की भक्तीमध्ये केलेलं जे कार्य असतं ते पाप नसतं. म्हणून अर्जुन म्हणतो कृष्णांना की प्रथम तुम्ही मला ज्ञान दिलं, आता मला तुम्ही सांगताय की कर्म करा. आता मी नेमकं काय करू? आत्म्याचं ज्ञान घेऊ की मी ज्ञानी बनू, म्हणजे भक्तीमध्ये कार्य करू? आता बघा हा, अर्जुनाचं कसं झालंय, काय त्याचा समज झालेला आहे ते आपण इथे समजून घेऊया. कृष्ण त्याला युद्ध करायला तयार करतायत. अर्जुनाला काय वाटतंय, अर्जुनाचा समज काय आहे की भक्तीमध्ये काही कर्म करायची नसतात. म्हणून तो कृष्णांना म्हणतोय की एकम वद, मला निश्चितपणे एक काहीतरी करायला सांगा, मी भक्ती करू की आता युद्ध करू? अर्जुनाचा समज आहे की भक्तीमध्ये काहीही न करता बसणं, म्हणजे कर्म सोडून बसणं किंवा कर्म संन्यास घेणं. तर भक्ती हे असं, हे हा अर्जुनाचा समज आहे. पण हे असं वास्तविक मध्ये चुकीचं आहे, वास्तविकपणे असं विचार करणं. आता श्रीला प्रभुपाद बघा भक्तीचं वर्णन कसं करतात, डिव्होशनल सर्व्हिस असं करतात. ते डिव्होशन म्हणत नाही, डिव्होशनल सर्व्हिस. सर्व्हिसमध्ये काहीतरी कृती किंवा ऍक्शन अपेक्षित आहे. म्हणजे भक्तीमध्ये कुठलं तरी कर्म करणं हे निश्चित असतं. आता युद्ध बघा, युद्ध हे कसं आहे, सकाम कर्म म्हटलं जातं. सकाम कर्म म्हणजे काय, काहीतरी लाभाच्या हेतूने केलेलं कर्म आहे. राज्याची प्राप्ती, संपत्तीची प्राप्ती, या हेतूने युद्ध केलं जातं. म्हणून अर्जुन काय विचारतोय की कृष्णा, तुम्ही मला हे सकाम कर्म का करायला सांगत आहात? कारण अर्जुनाला वाटतंय की भक्तीमध्ये कर्म करावी लागत नाहीत. पण आता कृष्ण आपल्याला ज्ञान देणार आहेत की कशा प्रकारे आपण आपली कर्म भक्तीद्वारे कर्मयोगामध्ये बदलू शकतो. ही झाली आता ही बॅकग्राऊंड, ह्याच्यावरती आजचा अध्याय हा आधारित आहे. तर आता आपण कर्मयोग शिकूया. आता इथे श्लोक आहे, मी वाचते मग मी समजावून सांगते. हरे कृष्ण. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्था विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जो कर्म इंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रियाविषयांचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आता या चित्रामध्ये, स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल तर एक माणूस दिसतोय, ज्याचा वेश बघितला तर तुम्हाला तो साधू वाटेल. आणि अजून काय दिसतंय त्याच्याकडे बघितल्यावरती, तर तो दांभिक साधू वाटतोय. कारण त्याच्या हातामध्ये सिगरेट आहे, मोबाईल आहे, त्याची वेशभूषा जरी साधूची असली, म्हणजे भौतिकाचा त्याग करून तो संन्यासी झालाय असं दाखवतोय, पण त्याचं मन मात्र अजून भौतिकातच रमतंय. याला मिथ्याचार असं म्हणतात. आणि इथे समजून घेऊया, कृष्णांना मिथ्याचार आवडत नाही, कृष्णांना सदाचार आवडतो. आणि कसं आहे, मिथ्याचारी व्यक्ती जे आहे ना, तो भक्तीमध्ये रमू शकत नाही. आता बघा, समजून घ्या, अशा आपण सर्वजण अशा स्टेजमध्ये आहोत, आपण गृहस्थाश्रमी आहोत किंवा आपण विद्यार्थी दशेमध्ये असू, पण आपल्याला कुटुंब लागतं, मित्र परिवार लागतो, आपण घर, नोकरी, व्यवसाय आपला सांभाळत असतो. आता ह्या सर्व शरीराच्या गरजा आहेत बरं का, हे सगळं शरीराशी संबंधित आहे. आत्म्याला ह्यातलं काहीच नको असतं. तर कृष्ण काय सांगतात की भौतिक जगामध्ये तुम्हाला रमायचं असेल ना, इंद्रिय उपभोग करायचा असेल तर तसं तुम्ही करा, पण आत्म्याच्या संतुष्टीसाठी तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल, म्हणजे कृष्ण भावना करावी लागेल, कृष्णांच्या बरोबर जोडून घ्यावं लागेल. या ज्या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या, कुटुंब, मित्र परिवार, घर, नोकरी, पैसा, हे सर्व शरीराशी संबंधित आहे. हे सगळं केल्याने आत्म्याला संतुष्टी मिळणार नाहीये. आत्म्याला संतुष्टी कधी मिळेल? कृष्णाबरोबर जोडून घेतल्यावर. पण कृष्ण सांगतात की मिथ्याचार करू नका. कसं करा? सदाचारी व्हा, भक्ती करा आणि मग माझ्याकडे या. आता कृष्ण इथे काय सांगतात की कर्मसन्यास. कर्मसन्यास म्हणजे काय? कर्माचा त्याग. आणि कर्मयोग, यामध्ये श्रेष्ठ काय आहे? तर कर्मयोग श्रेष्ठ आहे. बघा, कर्मसन्यास करणं म्हणजे कर्माचा त्याग करणं आपल्याला शक्य आहे का? आता कोणी एक सेकंद पण कर्माच्या शिवाय राहू शकत नाही. आपण बघा श्वास घेतो, हे पण एक कर्म आहे. शरीराच्या मूलभूत गरजा असतात, तहान, भूक, झोप, मलमूत्र विसर्जन, ही सर्व कर्मच आहेत. त्यामुळे कर्मसन्यास कोणीच करू शकत नाही. त्यामुळे आपली आपली जी निर्धारित कर्म आहेत ना, ती आपल्याला केलीच पाहिजेत. आता श्रीला प्रभुपाद आपल्याला काय समजवतात की जोपर्यंत आपली हृदय शुद्धी झालेली नाही तोपर्यंत आपण संन्यास घेऊ नये. हृदय शुद्धी म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये अनर्थ असतात बघा, ते साधनेने हळूहळू कमी होत जातात.
ही हृदय शुद्धी न होताच संन्यास घेतला ना तर मन अजूनही इंद्रिय विषयात अडकलेलंच राहतं. आणि इंद्रिय तृप्तीत जर का मन लागलेलं असेल तर तो व्यक्ती जरी वरकरणी हिमालयात जाऊन राहत असेल पण मनाने त्याचे विचार कसे आहेत, भौतिक विषयच, इंद्रियाच्या उपभोगांचे विषयच त्याच्या मनामध्ये चाललेले असतात, विचार चाललेले असतात, कारण त्याची हृदय शुद्धी झालेली नाही. पण भक्तिमय सेवा ही कशी आहे, आपण कर्म करता करता ही करू शकतो. आपल्या कुटुंबाबरोबर राहून आपला नोकरी व्यवसाय सांभाळत आपण भक्ती सेवा करू शकतो. हृदय शुद्धी पहिली होण्याची गरज नसते, जेव्हा आपण करतो तेव्हा त्याबरोबरच आपली हृदय शुद्धी हळूहळू होत जाते. आता एखाद्या आजारी व्यक्तीचं उदाहरण घ्या. औषध घेता घेता तो बरा होतो, तसंच इथे सांगितलेलं आहे. तर त्यामुळे कर्मसन्यास योग्य नाही. म्हणजे आपलं घरद्वार सोडायचं, हरिद्वारला जायचं हा निर्णय बरोबर नाही. भक्ती करता करता कर्म करताना आपल्याला हृदय शुद्धी करायची आहे. आता या चित्रातला तो साधू आहे ना, तो हृदय शुद्धी न होता संन्यास त्याने घेतलेला आहे. त्यामुळे त्याचं मन मात्र विषय वस्तूंमध्ये अडकलेलं आहे. नशा करण्याची सवय आहे, सिगरेट ओढताना दिसतोय, तर ह्याला मिथ्याचार म्हटला जातो. तो स्वतःला इथे धोका देतो आहे. आता या चित्रामध्ये ना भरत महाराजांची गोष्ट आहे. श्रीमद भागवतमच्या 5व्या स्कंदात आलेली ही भरत महाराजांची गोष्ट आहे. भरत महाराज एक क्षत्रिय राजे होते आणि अतिशय कुशल राजे म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या भारत देशाला भारत हे नाव त्यांच्या नावावरून मिळाले. आता ते भरत महाराज प्रजेवर आपल्या खूप प्रेम करत होते. त्याचबरोबर एक ते कृष्ण भक्त पण होते. आणि राजाची कर्तव्य करत असताना त्यांना भक्ती करायला, साधना करायला वेळ मिळत नसे. मंदिरात जायला, जप करायला, ग्रंथ वाचून ज्ञान संपादन करायला त्यांना वेळ मिळत नसे. तर जेव्हा त्यांची मुलं मोठी झाली तेव्हा त्यांनी ठरवलं की राज्याचा त्याग करून आता साधना करायची आणि त्यासाठी वनामध्ये जायचं. तर त्यांनी मुलांना राज्यकारभार शिकवला. आपल्या पत्नीची, आपल्या मुलांची परवानगी घेऊन ते आता भक्ती करण्यासाठी जंगलामध्ये गेले. आता जंगलामध्ये एक कुटी बांधून ते राहू लागले. एक दिवस कसलासा आवाज आला म्हणून ते बाहेर येऊन बघू लागले तर एक गर्भवती हरिणीच्या मागे त्यांना ती पळताना दिसली आणि तिच्या मागे वाघ लागलेला होता. आता वाघाला घाबरून आपला जीव वाचवत पळता पळता त्या हरिणीने नदीमध्ये उडी घेतली. आता नदीमध्ये उडी मारताच तिने एका पिल्लाला जन्म दिला. आता हरिणीने नदीमध्ये उडी मारताना बघून तो वाघ माघारी फिरला. पण आता पाण्याचा प्रवाह एवढा जोरात होता आणि भरत महाराज यांनी हे बघत होते तिथून, तर त्यांनी लगेच पाण्यामध्ये ते उतरले, नदीच्या प्रवाहात उतरून त्या पिल्लाला त्यांनी बाहेर काढलं, वाचवलं त्या पिल्लाला. पण या हरिणीला ते वाचवू शकले नाही. ती पाण्याबरोबर नदीच्या प्रवाहाबरोबर पुढे वाहून गेली. पाण्याच्या बाहेर काढल्याबरोबर पिल्लाची ते आता देखभाल करू लागले. त्या आईविना पिल्लाची खूप काळजी घेऊ लागले. ते पिल्लू हळूहळू मोठं होत गेलं. आता जसं पण त्यांचं लक्ष मात्र ह्या भरत महाराजांचं त्या पिल्लावरच असे. आता जरी ते होम हवन करत असले तरी लक्ष मात्र ते त्या पिल्लावर ठेवून असत. आता इथे चित्रामध्ये बघा ते वळून बघतायत की ते हरिण काय करताय. समोर होम हवन करतायत पण लक्ष मात्र त्यांचं त्या पिल्लावरच आहे, हरणाच्या. आता पिल्लू जसं जसं मोठं होऊ लागलं तसं ते गवत खायला लांब लांब जाऊ लागलं. त्याच्या काळजीत ह्या भरत महाराजांचं लक्ष साधनेत आता अजिबात लागेना. भरत महाराज क्षत्रिय राजा होते आणि क्षत्रियाचा धर्मच असतो की प्रजेचंच नाही तर राज्यातल्या पशुपक्ष्यांचं पण रक्षण करायचं. त्यामुळे त्या हरणाच्या पिल्लाचं रक्षण करण्यामध्ये ते गुंतले आणि भक्तीकडे मात्र त्यांचं दुर्लक्ष झालं. आता यथावकाश हे हरणाचं पिल्लू मोठं झालं. भरत महाराज पण वृद्ध झाले आणि एक दिवस संध्याकाळच्या वेळेला चरायला गेलेलं हे पिल्लू काही परत आलं नाही. त्याच्या शोधार्थ रात्री हे निघाले, पाय घसरून ते पडले कड्यावरून आणि त्यांचा मृत्यू झाला. आता देहत्याग करण्याच्या वेळी या भरत महाराजांच्या मनामध्ये हरणाचीच काळजी होती. त्यामुळे त्यांना पुढचा जन्म हरणाचा मिळाला. आता कृष्ण इथे काय सांगतायत की तुम्ही तुमची कर्तव्य, बघा महत्वाचं आहे इथे, की तुम्ही तुमची कर्तव्य जिथे आहात तिथे राहूनच पार पाडा आणि माझी प्राप्ती करून घ्या. म्हणून कृष्ण अर्जुनाला सांगतात की तू जंगलामध्ये जाऊ नकोस, कारण ज्ञान संपादन करायला तू आता जंगलामध्ये गेलास तरी तुझ्या मनाचं काय करशील. युद्धातून पळून गेल्याने समाज तुझी निंदा करेल, थट्टा करेल आणि ते तुला सहन होणार नाही. तुझं लक्ष आता ज्ञान संपादन करण्यामध्ये लागणार नाही. अशा प्रकारे हा मिथ्याचार होईल असं कृष्णांनी समजावलेलं आहे. बघा आता भरत महाराजांचा मृत्यू झाल्यावरती त्यांना पुढचा जन्म हरणाचा मिळतो.
आता या हरणाच्या जन्मातही ते एका आश्रमाजवळ राहून हिरव्या चाऱ्यावर आसक्ती होऊ नये म्हणून सुकी पानं खाऊन राहतात. म्हणजे तिथेही आश्रमाजवळ राहिल्याने त्यांना कानावर त्यांच्या हरिनाम पडत असतं, भागवत कथा पडत असते. बघा, मागील जन्माचं स्मरण आहे कृष्ण कृपेमुळे, त्यामुळे ते हे असं करतायत. आता ह्या नंतरचा जन्म, हरणाच्या नंतरचा जन्म त्यांना माणसाचा मिळतो. ते त्या जन्मामध्ये जड भरत म्हणून ओळखले जातात. या जन्मात त्यांना भगवत प्राप्ती होते. आता ह्या कथेवरून आपल्याला वेदव्यास काय सांगतात, चेतावणी देतात किंवा इशारा देतात की इंद्रिय कशी आहेत, खूप बलवान असतात. आपल्याला वाटलं की इंद्रिय आपण संयमित केली आहेत, पण असं होत नाही. त्यामुळे श्रीला प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय समजावून की कलियुगामध्ये संन्यास कोणी घेऊ शकत नाही. गुरु, साधू आणि शास्त्र यांच्याबरोबर जोडून घेतल्यानेच आपलं पतन होत नाही. आता इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेऊया की भरत महाराजांनी भक्तीच्या 9 पायऱ्या म्हणजे भावभक्तीच्या पायरीपर्यंत त्यांनी प्रगती केलेली असते आणि कृष्ण ते जपून ठेवतात. हरणाचा जन्म जरी मिळाला तरी गत जन्मामध्ये केलेल्या गोष्टीची त्यांना स्मृती असते. नाही तर असं हरण तुम्ही बघितलंयत का कधी की जे हिरवा चारा सोडून फक्त आता सुकी पानं वगैरे खाईल, असं हरण आपल्याला नाही सापडत. तर हे लक्षात घ्यायचं आहे. इथे आश्रमाच्या जवळ राहतात ही कृष्णांनी केलेली योजना आहे असं समजून घ्यायचंय. आता इथे अजून एक गोष्ट आहे, तीही आपण बघूया. ही राजा रुद्रप्रताप ची गोष्ट आहे. ओरिसामध्ये जगन्नाथपुरीमध्ये राजा असतात हे राजा रुद्रप्रताप. ते पण एक कृष्ण भक्त असतात आणि एकदा त्यांना समजतं की चैतन्य महाप्रभू वास्तव्याला आलेले आहेत जगन्नाथपुरीमध्ये. राजाची खूप इच्छा असते चैतन्य महाप्रभूंची भेट घेण्याची, म्हणून ते आपल्या सेवकांना चैतन्य महाप्रभूंकडे पाठवतात आणि विचारणा करतात. चैतन्य महाप्रभू त्या सेवकांना विचारतात की तुम्ही कुठून आलायत, कोणाकडून आलेला आहात. तर सेवक सांगतात की आम्ही राजाकडून आलेलो आहे, राजा रुद्रप्रतापना तुमची भेट घ्यायची आहे. चैतन्य महाप्रभू त्यांना सांगतात की मी संन्यास आश्रमात आहे आणि इतर गृहस्थाश्रमीयांची मी कोणाची भेट घेत नाही. आता सेवक परत जातात आणि ते राजाला हे सांगतात काय घडलं ते. तर राजाला थोडं दुःख होतं, राजाला भेट घेण्याची खूप इच्छा असते. मग राजा काय ठरवतो की चैतन्य महाप्रभूच्या शिष्यांना तो स्वतः जाऊन भेटण्याचं ठरवतो. मग तो जातो, त्या सगळ्या शिष्यांची भेट घेतो आणि ते शिष्य सांगतात की तुम्हाला चैतन्य महाप्रभूंनी तुमच्या सेवकांना आधीच सांगितलंय की ते तुम्हाला भेटू शकणार नाहीत, पण रथयात्रेच्या दिवशी मात्र तुम्हाला त्यांचं दर्शन होऊ शकतं. चैतन्य महाप्रभू या रथयात्रेमध्ये सहभागी होतात, तेव्हा तुम्ही त्यांचं दर्शन घ्या. ते ऐकून राजा रुद्रप्रतापला आनंद होतो. यात्रेचं आयोजन राजा करीत असतो, कारण तो राजाच असतो आणि कृष्ण भक्तही असतो. तर त्यामुळे ज्या मार्गावरून रथ जातो तो रस्त्याची स्वच्छता ठेवण्याचं, झाडून घेण्याचं काम सेवा राजा स्वीकारतो आणि चैतन्य महाप्रभू या राजाकडे बघून अतिशय आनंदित होतात की हा राजा असूनही तो कृष्ण भक्त आहे, मनापासून सेवा करतोय कृष्णांची, हे त्यांच्या लगेच लक्षात येतं आणि ते प्रसन्न होतात आणि स्वतः राजाकडे जाऊन बोलतात. तर सांगण्याचं महत्व काय ही गोष्ट की जेव्हा आपण मिथ्याचारी नसतो ना, तेव्हा कृष्ण आपल्या जवळ येतात आणि आपला उद्धारही करतात. आता इथे काय सांगितलंय की दरवेळेस आपली जी इंद्रिय असतात ना ती संयमित नसतात. इथे इंद्रियांच्या संयमाच्या प्रयत्नाला महत्व दिलेलं आहे. कृष्ण काय सांगतात की एखादा भक्त आहे, तो अजूनपणे पूर्णपणे त्याचा इंद्रिय संयम झालेला नाहीये, पण तो प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे करतो आहे, तर तो त्या मिथ्याचारी व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे आपण आता गृहस्थाश्रमात असू, पण शास्त्रांनी सांगितलेल्या मार्गाने चालत असू, इंद्रिय संयमित करत असू, आपली कर्तव्य पार पाडत असू, तर आपली आध्यात्मिक प्रगतीही आपण करू शकतो. प्रामाणिकपणे सेवेच्या प्रयत्नांना म्हणजे प्रामाणिकपणे केलेल्या सेवेच्या प्रयत्नांना इथे खूप महत्व आहे. कुठलीही सेवा कमी प्रतीची नाहीये, ती करण्याचा आपला प्रयत्न मात्र उत्तम असला पाहिजे. हा प्रयत्न कृष्ण आपल्या हृदयामध्ये स्थित आहेत बघा, ते बघत असतात हा प्रयत्न. तर त्यामुळे तो वाया जात नाही, हे महत्वाचं आहे. आता पुढची स्लाइड बघू आपण. 9वा श्लोक आहे. एक मिनिट. हरे कृष्ण. यज्ञार्थ कर्मणः अन्यत्र लोक अयं कर्म बंधनः तत् अर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. श्री विष्णू प्रीत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाहीतर कर्म हे भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेया, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
बघा आपल्याला हृदय शुद्धी करायची आहे आणि कर्माच्या फळातून अनासक्त व्हायचंय, म्हणजे कर्माची आसक्ती ठेवायची नाहीये, कर्माच्या फळांची आसक्ती ठेवायची नाहीये. हे कसं शक्य होईल? तर या श्लोकाद्वारे कृष्ण आपल्याला ज्ञान देतात. आता पाप आणि पुण्य हे दोन्हीही मनुष्याला बद्ध करतो. पाप आणि पुण्य ह्या कर्माच्या प्रतिक्रिया आहेत बघा, म्हणजे फळं आहेत कर्माची, आणि ते भोगण्यासाठी आपल्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो, म्हणजे शरीर धारण करावं लागतं. मग ते माणसाचं असेल, प्राण्याचं असेल, वृक्षाचं पण असू शकेल. ते कसं ठरतं? तर आपली इच्छा आणि कर्मानुसार ठरतं. बघा, खूप चांगली कर्म केली असतील तर पुण्यप्राप्ती होईल, अगदी आपण स्वर्गात जाऊ. पण पुण्य क्षीण झालं, पुण्य संचय संपला की परत पृथ्वी लोकामध्ये आपला जन्म होईल. आणि चांगली कर्म करायची नाहीत का याचा अर्थ असं नाहीये. तर इथे कृष्ण काय सांगतात आपल्याला, की कृष्णांच्या आनंदासाठी किंवा विष्णूच्या संतोषार्थ कर्म करायचे. जसं आता आपण गोरगरिबांना अन्न देत असू, तर काय करायचंय आपल्याला, की कर्म तेच करायचंय, पण प्रथम अन्न कृष्णांना अर्पण करायचंय आणि मग प्रसाद सगळ्यांना वाटायचा आहे. तेच कार्य आहे, पण आता ते भगवंताबरोबर आपण जोडलं, म्हणजे करण्याची पद्धत बदलली, तर अशा प्रकारे आपली सगळी कार्य जी आहेत ना ती आपण विष्णूंबरोबर जोडू शकतो. आपल्याला सोडायचं काहीच नाहीये, पण जे पण आपण करतो ते भगवंतांच्या बरोबर जोडायचं आहे. तर अशा प्रकारे सकाम कर्माला आपण निष्काम कर्मामध्ये बदलू शकतो. सकाम कर्म म्हणजे काय? फळप्राप्तीची इच्छा धरून केलेलं कर्म असतं आणि हे आपल्याला कर्मबंधनामध्ये टाकतं, त्यासाठी आपल्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. निष्काम कर्म म्हणजे काय? फळाची इच्छा न ठेवता भगवंतांच्या आनंदासाठी कर्म केल्याने आपण कर्मबंधनात अडकत नाही. आता गृहिणी बघा, घरी आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक करतात, तर हे अन्न प्रथम आपण कृष्णांना अर्पण करावं आणि मग प्रसाद सर्वांनी खावा. जे आता प्रभूजी माताजी नोकरी व्यवसाय करत असतील त्यांनी आपल्या अर्थार्जनाचा काही भाग कृष्ण सेवेमध्ये द्यावा. आपला कुटुंबीय, आपले मित्र परिवार यांना कृष्ण भावनेमध्ये जोडून घ्यावं. अशा प्रकारे प्रत्येक जण आपली अनेक कार्य जी असतात ना ती भगवंतांच्या बरोबर जोडू शकतो. कर्म करताना आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, की आपलं विहित कर्म केलं पाहिजे आपण, आणि ते कर्म आपण कृष्णांच्या आनंदासाठी केलं पाहिजे. त्या कर्माची फळं पण कृष्णांना अर्पण केली पाहिजेत. हा झाला कर्मयोग. त्याने काय होतं, तर आपण कर्मबंधनामध्ये अडकत नाही, हे महत्वाचं आहे. आता एक उदाहरण घेऊन तुम्हाला सांगते, की एखादा सुतार आहे बघा, एक श्रीमंत माणसाने या आपल्या सुताराला आपल्या घरी फर्निचर बनवण्यासाठी आणलेलं आहे, आणि तो सुतार आपल्या कामामध्ये अतिशय हुशार आहे. आता महागातलं महाग लाकूड आणून देतो, बाकीचं साहित्य वगैरे हा माणूस आणून देतो आणि त्याला फर्निचर बनवायला सांगतो. आता हा सुतार पण चांगलं मन लावून काम करतोय, दिवस रात्र लावून तो काम करून सुंदर असं फर्निचर तयार करतो. आता या सुताराने जर का विचार केला, की मी इतके दिवस कष्ट केले, अगदी दिवस रात्र वेळ न बघता मी एवढं हे चांगलं फर्निचर बनवलं, आता हे सगळं मी माझ्या घरी घेऊन जातो, असा विचार त्याने केला तर काय होईल? आता हा सुतार घेऊन गेला फर्निचर, तो श्रीमंत माणूस आहे, तो काय करेल? पोलिसांना कळवेल, म्हणजे आता तो सुतार त्या कर्मबंधनात अडकला, त्याला काहीतरी शिक्षा मिळेल. पण आता सुतार असा विचार का करू लागला? कारण तो समजत होता हे सगळं माझं आहे, असा विचार करू लागला तर तो ही चूक करेल. आता त्या सुताराने काय समजायला पाहिजे, की हे जे लाकूड आहे किंवा इतर जे साहित्य आहे ते मला या मालकाने आणून दिलेलं आहे, ज्याने मला हे काम करण्यासाठी नियुक्त केलेलं आहे. मला काय करायचंय, की हे काम उत्तम प्रकारे करायचं आहे, आणि तयार झालं फर्निचर की हे मालकाच्या हाती मला सुपूर्त करायचंय, ज्याने मला हे काम करण्यासाठी नेमलेलं आहे. त्यावेळेला हा काम करण्याचा मला मोबदला पण मिळेल, माझं कौतुक पण होईल आणि स्तुती पण होईल. तशाच प्रकारे आपल्याला काम करायचंय जीवनात, हे समजून की आपल्याला हे कोणीतरी काम दिलेलं आहे, याचा मालक कोण आहे? कृष्ण आहेत. आपली इंद्रिय म्हणा, बुद्धी म्हणा, ही सर्व कृष्णांनी दिली आहेत. त्याचा वापर आपल्यासाठी करून, आपल्या तृप्तीसाठी करून आपण कर्मबंधनात अडकतो. पण ज्या प्रकारे आपण कार्य कृष्णांच्या बरोबर जोडून घेतो, म्हणजे कृष्णांच्या आनंदासाठी करतो, तेच काम आपल्याला आता कर्मबंधनातून सोडवतं. म्हणजे कशा प्रकारे आपण कर्म करतो, कुठल्या मानसिकतेने करतो, त्याप्रमाणे आपलं भविष्य ठरत असतं, हे लक्षात घेऊया. आता इथे पुढची स्लाइड जी आहे ना, एक मिनिट, इथे राजसूय यज्ञाबद्दल सांगितलंय ते तुम्हाला सांगते. राजसूय यज्ञाचं चित्र आहे बघा. राजसूय यज्ञामध्ये म्हणजे महाभारताचं आता युद्ध झालेलं असतं आणि इथे युधिष्ठिर महाराज दाखवलेले आहे, जे राजसूय यज्ञानंतर राज्य करणार आहेत. तर ते राज्य कसं करणार आहेत? तर मी कृष्णांचा सेवक आहे आणि त्यांच्या आनंदासाठी मी राज्य करणार आहे, अशा विचाराने ते करणार आहेत. आणि त्यासाठी त्यांनी नारद मुनींकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे.
राजसूय यज्ञाचे अधिपती त्यांनी कृष्णांना बनवलेले आहे, सिंहासनावरती कृष्ण बसलेले दिसतात बघा. आणि आता मी कसं कृष्णांना संतुष्ट करू म्हणून युधिष्ठिर महाराज नारद मुनींकडून ज्ञान घेतात. तर राजा हा असा पाहिजे, कृष्णांना संतुष्ट करण्याचा त्याचा, म्हणजे मी स्वतः सेवक आहे, राजा जरी असलो तरी मी कृष्णांचा सेवक आहे, कुठल्या प्रकारे मी कृष्णांना संतुष्ट करू शकतो अशा विचाराने त्याला राज्य करायचं आहे. तर मग आपण कसं काय कृष्णांना संतुष्ट करण्यासाठी आपण काय काय करू शकतो याचं उदाहरण आता पुढच्या स्लाइडमध्ये आहे बघा. इथे ना यज्ञाचं चक्र दाखवलेलं आहे. आता यज्ञ म्हणजे काय, तर कृष्णांच्या किंवा श्री विष्णूंच्या संतोषार्थ केलेलं कुठलंही कार्य याला यज्ञ म्हणतात. आणि इथे यज्ञ चक्र किंवा त्यागाचं चक्र आहे बघा. आपण हे समजून घेऊया की आपण म्हटलं की प्रत्येक माणसाने आपलं विहित कर्म केलं पाहिजे. तर विहित कर्म कुठलं, आपलं विहित कर्माची माहिती आपल्याला कुठे मिळेल, तर वेदांमध्ये मिळेल, शास्त्रांमध्ये दिलेली आहे. तर वेद कुठून आले, तर वेदांचं ज्ञान कृष्णांनी ब्रह्मदेवांना प्रथम दिलं, ब्रह्मदेवांनी ते सर्व ऋषी मुनींना दिलं, त्यांच्याकडूनच ते आपल्याला मिळालं. उदाहरणार्थ आता एक शेतकरी दाखवलाय बघा इथे. आता हा शेतकरी आपलं विहित कर्म करतो आहे, म्हणजे शेतात आपलं जे नियत कर्म आहे तो करतो आहे, पण तो स्वतःच्या आनंदासाठी न करता जसं शास्त्रामध्ये सांगितले आहे तसं कृष्णांच्या आनंदासाठी करतोय. आता जेव्हा एखादं काम आपण कृष्णांच्या आनंदासाठी करतो तेव्हा त्याला त्याग असं म्हटलं जातं. आता त्याग हा शास्त्रामध्ये सांगितलेलं जे विहित कर्म आहे त्याप्रमाणे तो कर्तव्य करतो तेव्हाच त्याला त्याग म्हटला जातो. आपल्या मनाचं ऐकून कर्म केलं जातं त्याला त्याग नाही म्हणत. शास्त्रामध्ये सांगितलेल्या स्वरूपाने जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा तो त्याग मानला जातो. आता कृष्णांनी सांगितल्याप्रमाणे, वेदात सांगितल्याप्रमाणे गोष्टींचं तो पालन जेव्हा एखादा व्यक्ती करतो किंवा आपण सर्वजण त्या प्रकारे करू तेव्हा देवी देवता प्रसन्न होतात. आणि आपण कृष्णांच्या आनंदासाठी जेव्हा काम करत असतो तेव्हा देवी देवता आपण कृष्णांच्या भक्त आहेत, त्यामुळे ते बघून देवी देवता प्रसन्न होतात. देवी देवता प्रसन्न झाल्याचं काय आपल्याला दिसतं लक्षण, की ते योग्य प्रमाणात आपल्याला पृथ्वीवरती ऊन वारा पाऊस देतात. आता बघा, आपण सर्व प्रकारे पृथ्वीवरती ह्या देवदेवतांवरच अवलंबून असतो. म्हणजे अतिवृष्टी म्हणा पृथ्वीवर झाली किंवा कमी पाऊस झाला तर हे दोन्ही आपल्यासाठी योग्य नाहीये. योग्य वेळी योग्य प्रमाणात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो आपल्यासाठी चांगला असतो बघा. मग धरती प्रसन्न होते, मुबलक प्रमाणात सर्वत्र धान्य उगवतं. मग हे धान्य उगवल्यानंतर शेतकरी ते अन्न शिजवतो, प्रथम कृष्णांना अर्पण करतो आणि मग ते प्रसाद म्हणून खातो आणि त्याच्या शरीराला त्याद्वारे पोषण पण मिळतं. म्हणजे या चक्राचा तुम्ही आरंभ बघितलात तर कृष्णांपासून आहे आणि अंतही पर्यंतच होतो. म्हणजे हे चक्र असं पाळलं जातं. आता हे चक्र पाळल्याने महत्व काय आहे ह्याचं, की आपण कर्मबंधनात अडकत नाही. बघा, कृष्णांच्या आज्ञेनुसार आपण हे कर्म करतो आहे. अर्जुनही कृष्णांच्या आज्ञेनुसार युद्ध करणार आहे, जे त्याचं विहित कर्म आहे. त्यामुळे या युद्धाला पण यज्ञाचं स्वरूप येणार आहे आणि त्यामुळे तो कर्मबंधनात अडकणार नाहीये, हे इथे सांगण्याचा प्रयत्न आहे या चक्राद्वारे आपल्याला. आता इथे ना आहाराचं महत्व दाखवलंय. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की 5 प्रकारचे यज्ञ असतात बघा. ऋषी यज्ञ, पितृयज्ञ, ब्रह्मयज्ञ, भूतयज्ञ आणि नरयज्ञ. आता ऋषी यज्ञ का करायचा, बघा ऋषी मुनींनी आपल्यासाठी उपनिषद शास्त्र लिहून ठेवलेली आहेत, त्याचं स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला एक गाईडलाईन मिळते बघा शास्त्राची. त्यासाठी आपला आदर व्यक्त करण्यासाठी आपण ऋषी यज्ञ करतो, कृतज्ञता व्यक्त करतो आपली त्यांच्याबद्दल. मग पितृयज्ञ म्हटलेला आहे. पितृयज्ञ म्हणजे काय, आता पितरांच्या प्रती आपली कृतज्ञता असायला हवी. पितृ पंधरवड्यात आपण त्यांच्यासाठी कार्य करतो, पण एरवीही त्यांचा आपण आदर करावा, त्यांच्याविषयी नेहमी चांगलं बोलावं. मग ब्रह्मयज्ञ सांगितलाय. ब्रह्मयज्ञ म्हणजे काय, देवी देवतांमुळे आपण पृथ्वीवरती जगू शकतो बघा. सूर्यदेव आहे, वरुण देव आहे, अग्निदेव आहे, असे अनेक देवी देवता आपल्या ह्या ना त्या प्रकारे आपल्याला पृथ्वीवरती गोष्टी देत असतात. आता इलेक्ट्रिसिटीचा आपण बिल भरतो, रात्रीच्या अंधारात इलेक्ट्रिसिटीचा वापर करूनच आपण आपल्या घरी लाईट्स लावत असतो. पण आता विचार करा, सूर्य आपल्याला प्रकाश देतो, उष्मा देतो, वरुण देव पाऊस देतो. या देवतांच्या बद्दलही आपल्याला कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. त्यासाठी हा देवयज्ञ किंवा ब्रह्मयज्ञ केला जातो. मग आहे भूतयज्ञ. भूतयज्ञ कोणासाठी, तर पशु पक्षी आपल्याला विविध रूपामध्ये मदत करतात बघा. गाय दूध देते, बैल शेत नांगरतो, कुत्रा रक्षण करतो, पक्षी आहेत, मधमाशी आहेत, अशा अनेक जीव आपल्याला या ना त्या प्रकारे आपल्याला मदत करत असतात. तर आपल्याला त्यांच्याबद्दलही प्रेम वाटलं पाहिजे आणि आपण त्यांना मदत करायला हवी. तर हा झाला भूतयज्ञ.
त्याच्यानंतर आहे नरयज्ञ. आता नरयज्ञामध्ये बघा, विविध माणसे आपल्याला समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात, अनेक रीतींनी मदत करत असतात. डॉक्टर आपल्याला आजारातून बरे करतो, की बघा सुतार असतो आपल्या घरातील वस्तू बनवतो, किंवा गवंडी असतात, ते इतर कामगार असतात, ते आपलं मिळून आपलं घर बनवतात. तर या सर्वांच्या बद्दल आपल्याला कृतज्ञता बाळगायला हवी. म्हणजे पैसे देऊन काम झालं असं होत नाही, तर त्यांना मदत पडेल, वेळ पडेल तेव्हा आपण त्यांना मदतही केली पाहिजे. आता बघा, हे सर्व आपण रोजच्या जीवनात करणं आपल्याला शक्य होत नाही. काही गोष्टी आपण ह्याच्यातलं करतही असू, पण काही गोष्टी करायच्या राहून जातात. पण जेव्हा आपण कृष्णांच्या आनंदासाठी कार्य करतो, तेव्हा मात्र सर्व देवी देवता प्रसन्न होतात. सर्व देवी देवता कृष्णांच्या भक्त आहेत. त्यामुळे ज्या वेळेला आपण कृष्णांची आराधना करतो, त्यावेळेला त्या प्रसन्न होतात आणि सर्व पृथ्वीवर काही कमी पडू देत नाहीत. आता इथे कृष्ण काय सांगतायत, की अन्न खाण्यापूर्वी प्रथम तुम्ही मला अर्पण करा. कारण अन्नामध्येही दोष असतात बघा. म्हणून कृष्णांना जेव्हा आपण अन्न अर्पण करतो, तेव्हा ते दोष निघून जातात आणि अन्न शुद्ध होतं. असा शुद्ध आहार ग्रहण केल्याने मनुष्याचं जीवन शुद्ध होतं. कृष्ण प्रसाद ग्रहण करण्याचा अजून एक फायदा म्हणजे आपल्या मेंदूमधल्या ज्या पेशी असतात ना, त्या व्यवस्थितपणे काम करतात. मेंदू त्या पेशी व्यवस्थित काम केल्याने आपली स्मृती म्हणा किंवा विचारशक्ती अतिशय चांगली राहते आणि मन शांत राहतं. असा व्यक्ती आता मोक्ष किंवा भक्ती याबद्दल विचार करू शकतो. म्हणजे विचार शुद्ध राहण्यासाठी आहार शुद्ध असणं आवश्यक आहे. कारण जसं आपण खाणार आहोत तसंच आपलं मन बनणार आहे, हे लक्षात घेऊया. कसं आहे, अशांत मन जर का असेल ना, तर ते अध्यात्माकडे वळत नाही. जिथे भांडण तंटा आहे, जिथे मनामध्ये अशा अनेक विचारांचं काय म्हणतात ते काहूर माजलेलं आहे, तो मन शांत नसलं ना, की आपण मोक्ष वगैरे या अशा गोष्टी आपल्या मनामध्ये येत नाही. असं मन नेहमी इंद्रिय तृप्तीच्या मार्गानेच जातं, कृष्णांपासून दूर जातं. तर हे आहाराचं खूप महत्व आहे. आपण पुढचं बघूया. आहार आणि मनाचा ना खूप जवळचा एक संबंध म्हटला जातो बघा. जेव्हा आपण प्रसाद ग्रहण करत नाही, तेव्हा ते आधीच अशांत असलेलं मन ते अधिक उत्तेजित होतं आणि मग इंद्रिय तृप्तीच्या योजना बनवतं आणि अधिकच अशांत बनतं. कर्मबंधनात मनुष्य अडकतो. ज्यावेळेला इंद्रिय तृप्ती करताना मन अशांत असतं ना, त्यावेळेला कर्मबंधनातच अडकत जातं. म्हणजे आध्यात्मिक प्रगतीमध्ये असं अशांत मन बाधा बनतं. म्हणून तो आहार सात्विक असला पाहिजे. कृष्णांना प्रथम अर्पण करून मग प्रसाद ग्रहण करून खाण्याचंच महत्व इथे आपल्याला सांगितलेलं आहे. आता इथे बघा, माताजी वाचता. हरे कृष्ण. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवतात, ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, इथे सांगितलेलं आहे, कृष्णांना अन्न अर्पण न करता खाल्लं तर ते पापच आहे. आता स्वतःच्या इंद्रिय सुखासाठी आपण जेव्हा अन्न खातो, जे कृष्णांना अर्पण आपण करत नाही, ते अन्न पाप आहे. इथे शाकाहारी किंवा मांसाहारी असं म्हटलेलं नाहीये. कृष्णांना अर्पण न करता अन्न ग्रहण केलं तर आधीच जो जीव बद्ध आहे, तो त्या जीवनाच्या बंधनास अधिक कारणीभूत ठरतं. हे लक्षात घेऊया इथे. हा, शाकाहारी किंवा मांसाहारी आहाराबद्दल बोललेले नाहीये तिथे कृष्ण. पण जे अन्न आपण स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करतो, ते आपल्या बंधनाला कारणीभूत होतं. प्रथम आपण भगवंतांच्या बरोबर जोडून घ्यायचं आहे, त्याच वेळेला त्यातला दोष जाईल आणि आपण कर्मबंधनातून मुक्त होऊ. हा, वाचता माताजी. हरे कृष्णा. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात, जे पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून असून होतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, यज्ञचक्र आपण आधीच्या स्लाइडमध्ये शिकलेलो आहे. आता इथे एक परिवार दाखवलाय जो संकीर्तन करताना दिसतोय. आता संकीर्तन केल्याने देवी देवता प्रसन्न होणार आहेत, कारण कृष्णाची भक्ती केल्याने देवी देवता पण आनंदी होतात. म्हणजे हा पण एक यज्ञच आहे, जो आपण कृष्णांच्या आनंदासाठी करतो. आणि कलियुगामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, यज्ञ हरिनामाचा जप हा यज्ञ म्हटलं गेला आहे. हा, आता इथे दाखवलंय की श्रीमद भागवतम मधला 11व्या अध्यायातला 5.32 श्लोक आहे.
आता सांगितलंय की कलियुगामध्ये बघा कुठला यज्ञ सांगितलाय, हरिनामाचा जप. आता कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभूंनी दिलेला हा मंत्र आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा मंत्र म्हणण्याच्या आधी, महामंत्र म्हणण्याच्या आधी आपण चैतन्य महाप्रभूंचे आशीर्वाद घेतो. म्हणून पंचतत्व महामंत्र म्हणतो बघा, मी प्रार्थनामध्ये मंगलाचरणमध्ये तो जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद असा तो मंत्र आहे. तर प्रथम आपण पंचतत्व मंत्र म्हणून मग महामंत्र जपायला सुरुवात करतो. आता इथे एक श्लोक दाखवलाय बघा, यज्ञ संकीर्तनै प्राप्तर यजंती ही सुमेधसहा. सुमेधसहा, आता मेधा म्हणजे काय, तर बुद्धी, आणि सुमेधसहा म्हणजे काय, अतिशय बुद्धिमान. जे संकीर्तन करणारे असतात, व्यासदेव सांगतात की संकीर्तन करणारे जे लोक असतात ते अतिशय बुद्धिमान असतात. हा, आता इथे बघा पंचतत्वांबद्दल सांगितलंय. चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, अद्वैत प्रभू, गदाधर प्रभू आणि श्रीवास यांना पंचतत्व असं म्हटलं जातं. त्यांचे आशीर्वाद घेऊन मग आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो. हा, वाचता माताजी. बीट लिखायचं नाही. हरे कृष्णा. म्हणून कर्मफलांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे, कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, आपण आधी शिकलो की सकाम कर्म आणि निष्काम कर्म म्हणजे काय. निष्काम कर्मामध्ये कर्माचं फळ आपण कृष्णांना अर्पण करतो. सकाम कर्म आपण फळाच्या हेतूने करतो, लाभप्राप्तीच्या हेतूने करतो, आणि अशा कर्माचं थोडं फळ आपण कृष्णांना देतो, जास्त फळ आपण आपल्याकडे ठेवतो. आता इथे कृष्ण काय सांगतायत की मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केलं पाहिजे आणि कर्माचं फळ कृष्णांना अर्पण केलं पाहिजे, त्याने आपण कर्मबंधनात अडकत नाही. हे झालं निष्काम कर्म. आता आपण आधीच्या श्लोकामध्ये बघितलं बघा, अन्न कृष्णांना अर्पण करण्याचं महत्व समजून घेतलं. तर कृष्ण काय म्हणतात की त्यांचे जे भक्त असतात ते सर्व पापांमधून मुक्त होतात, कारण कृष्णांना अर्पण केलेला प्रसादच ते भोजन म्हणून खातात. पण इतर लोक जे स्वतःच्या इंद्रिय सुखासाठी भोजन बनवून खातात ते निश्चित रूपाने पाप करत असतात. कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी अन्नाचा पण आपण इथे विचार केलेला आहे बघा, हे खूप महत्वाचं आहे. आता आपण पुढचा श्लोक बघूया. 21. हा, यद् यद् आचरति श्रेष्ठः तत्तद्देवे तत्तत् एव इतरः जना सहा यत् प्रमाणं कुरुते लोकः तत् अनुवर्तते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्यजन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इथे अर्जुनाचा जो एक प्रश्न होता की कौटुंबिक परंपरा नष्ट होतील, त्याने जे कारण दिलं होतं युद्ध न करण्याचं, त्याच्यावरती कृष्णांनी केलेलं हे मार्गदर्शन आहे. आता अर्जुनाची शंका होती की घरातली ज्येष्ठ व्यक्ती जर का या युद्धामध्ये मृत्यू पावल्या तर मग लहान मुलांना घरातल्या रूढी परंपरा कोण शिकवणार, वंश परंपरा तशाने नष्ट होतील, सर्वत्र अधर्म होईल. आता तेव्हा कृष्ण अर्जुनाला इथे समजवतायत की अर्जुना, तू कुरुवंशी राजपुत्र आहेस आणि सर्व लोक तुझ्याकडे बघत आहेत. तू युद्धातून जर का पळून गेलास तर समाजातील इतर लोकही आपली कर्तव्य न करता राहतील, त्यामुळे सर्वत्र अधर्म पसरेल. पण तू जर का युद्ध केलंस, आपलं कर्तव्य पालन केलंस, तर त्याद्वारे तू सर्वांच्या समोर स्वतःचा आदर्श ठेवतील की अर्जुनाने आपलं कर्तव्य बजावलं आणि समाजातील सर्व तुझा आदर्श समोर ठेवून स्वतःचं कर्तव्य पार पाडतील. अशा प्रकारे समाजातील सर्व लोक ज्या वेळेला आपापलं कर्तव्य करतील तर तेव्हा समाजामध्ये निश्चितपणे सुख, शांती आणि आनंद नांदेल. आता यत यत आचरती श्रेष्ठ असा शब्द आहे बघा. तर श्रेष्ठ व्यक्तीमध्ये कोण येतं, तर आपले आई वडील, गुरु येतात. आई वडील, गुरु यांची जबाबदारी असते बघा की आचरणाने आपल्या मुलांपुढे, आपल्या शिष्यांपुढे त्यांनी आदर्श ठेवायचा असतो. तसेच समाजातले नेते यांनीही आचरण आपलं शुद्ध ठेवलं पाहिजे. यासाठी बघा आपण आपला रोल मॉडेल किंवा आदर्श कोणाला ठेवतो हे खूप महत्वाचं आहे. विचारपूर्वक आपल्याला हे ठरवलं पाहिजे. आता इथे कृष्ण वेगवेगळ्या प्रकारे अर्जुनाला युद्ध करण्यासाठी तयार करतायत. पहिल्यांदा कृष्ण म्हणाले की युद्ध कर, कारण मी तुला तसं करायला सांगतोय. मग कृष्णांनी त्याला समजवलं युद्ध केल्याने
तुझं आचरण शुद्ध होईल. आणि आता इथे कृष्ण सांगतायत की युद्ध कारण कारण तू कुरुवंशी राजपुत्र आहेस, सर्वांच्या समोर तू उदाहरण ठेवू शकतोस आपलं. आता इथे समजून घेऊया की एखादा आता निष्काम कर्मयोगी असेल, तो म्हणाला की मला काही फळाची आसक्ती नाहीये आणि माझ्या भौतिक इच्छा पण नाहीयेत, मग मी माझं नियत कर्तव्य का केलं पाहिजे? तर त्यावेळेला कृष्ण समजावून काय सांगतात की एखाद्याला आता भौतिक इच्छा जरी नसल्या तरीही त्याने आपलं नियत कर्तव्य केलं पाहिजे. कारण इतर जण तुला आदर्श म्हणून बघतील अर्जुना, तेव्हा तेही तसंच वागायचा प्रयत्न करतील. आता एखादा आत्मसाक्षात्कारी भक्त असेल तरी त्याने आपली नियत कर्तव्य करत राहावीत असं कृष्ण म्हणतात की जनसामान्यापुढे आपला आदर्श घालून द्यावा. आता ज्यावेळी सर्वच जण आपापली कर्तव्य पार पाडतात तेव्हा समाजात सुख शांती आणि सुव्यवस्था राहते. जिथे सुख शांती आणि समृद्ध असतं तिथे मन कृष्णाकडे वळू शकतं. तेव्हाच व्यक्ती विचार करू शकते की मी कोण आहे, भगवंत कोण आहेत, माझं आणि त्यांचं काय नातं आहे. पण जिथे अशांती आहे, भांडण तंटे आहेत, तिथे कृष्ण भावना स्थापित होऊ शकत नाही. त्यामुळे कृष्ण अर्जुनाला समजवतात की अर्जुना, तू योग्य आचरण ठेवलं पाहिजेस. तू चांगलं आचरण ठेवशील तर तुझी प्रजाही तशीच वागेल. तू कर्तव्याचा त्याग केलास तर अधर्म पसरेल. पण जेव्हा सर्वजण बघतील की युद्धासारख्या कठीण प्रसंगातही तू शास्त्रांच्या अनुसार आचरण केलं तर सर्वजण तुझा आदर्श समोर ठेवतील. आणि श्रीला प्रभुपाद आपल्याला समजवतात बघा की आपण कोणा ना कोणासाठी तरी श्रेष्ठ असतोच बघा. जरी आपण राजकीय नेते नसू तरी आपली मुलं आपल्याकडे बघत असतात. मग आपणही बघा आठवण केली तर आपण आपल्या लहानपणी आपल्या आई वडिलांचं अनुसरण करत होतो. त्यांना श्रेष्ठ मानून, त्यांना प्रमाण मानून, त्यांच्याकडे बघून आपण आपलं आचरण करत होतो. तर हे इथे महत्व आहे. हा, घराणेशाहीचा अंत वाचता माताजी. हरे कृष्णा. मी मी जर नियत कर्म केले नाही तर सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, ही स्लाइड आपण काल समजून घेतली होती असमंजस मध्ये. काल आपण समजून घेतले होते की कृष्ण स्वतःचं उदाहरण देऊन सांगतात की गोवर्धन लीलेचा प्रसंग होता की कृष्णांनी गोवर्धन पर्वत इथे उचललेला दाखवलाय बघा. तर कृष्णांनी जर का आपलं कर्तव्य केलं नसतं तर गोकुळावरती केवढं मोठं संकट आलेलं होतं पावसाचं. तर त्याच्यातून गोकुळवासियांचं रक्षण होऊ शकलं नसतं. तर आता कृष्ण काय म्हणतात की कृष्ण तर बघा स्वतः भगवंत आहेत, त्यांना कुठलं कार्य करण्याची, कर्म करण्याची आवश्यकता नाहीये, पण तरीही ते कार्य करतात. गोवर्धन पर्वत इथे उचललेला आहे, नंद महाराजांच्या 9 लाख गायींचा सांभाळ ते करत असत, अनेक असुरांचा त्यांनी वध केलेला आहे. तर अशी अनेक कार्य ते करतात कारण त्यांचा आदर्श इतरांनी समोर ठेवावा म्हणून. आता कृष्णांनी आपलं कर्तव्य जर का केलं नाही तर सर्व ग्रह लोक नष्ट होतील, हे आपण समजून घेऊया. तर अशा प्रकारे प्रत्येकाने आपापलं नियत कर्तव्य सगळ्यांनी पार पाडलं पाहिजे. हा, वाचता माताजी. हरे कृष्ण. नियत कर्माच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, आता काही लोक असतात जे कृष्णांवरती त्यांचा एवढा विश्वास नसतो, ते भक्ती करत नाहीत. मग अशा लोकांना आपण अज्ञानी, मूर्ख म्हणायचं का? तुमचं जीवन निरर्थक आहे का? असा बोलून अपमान करायचा का? तर कृष्ण म्हणतात नाही, त्यांचा अपमान आपण करायचं नाही. ज्या लोकांना आता फळाची आसक्ती असते, कर्म करून त्याची फळं, कर्माची फळं ते स्वतःकडे ठेवतात. तर कृष्ण आपल्याला इथे काय समजवतायत की तुम्ही त्या लोकांना विचलित करू नका, त्यांना दुखावू नका. अलगद तऱ्हेने त्यांना तुम्ही माझ्याकडे आणा. आता इथे ना एका शेतकऱ्याचं उदाहरण घेऊन आपल्याला हे सांगितलंय. आता हा शेतकरी काय करतोय, शेतामध्ये खूप कष्ट करतोय, धान्य उगवतोय, पण त्याचे विचार कसे आहेत की हे धान्य विकून मी खूप पैसे कमवेन, मोठं घर बांधेन, गाडी घेईन. आता ह्या सगळ्या विचारांमध्ये कुठेही कृष्ण नाहीयेत. तर आपल्याला काय केलं पाहिजे त्याला समजवताना? तर त्याच्या कष्टांचं कौतुक केलं पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे की तू एवढं धान्य उगवतोस, त्यातलं थोडंसं धान्य तू मंदिरामध्ये देशील का? किंवा जेवायच्या आधी अन्न कृष्णांना अर्पण करशील का? शेजारीच एक नारळ काढणाऱ्याचं चित्र आहे बघा, झाडावर चढून तो नारळ काढतोय. तर त्याला आपण काय सांगून बघावं
की एवढे नारळ तू काढतोस, त्याच्याही विचारामध्ये कुठे कृष्ण नाहीये. त्याचा विचार कसा आहे की माझा व्यवसाय एक दिवस खूप मोठा होईल, मी मोठं दुकान घेईन. तर अशा नारळवाल्याला आपण कसं समजावू शकतो की एखादा नारळ तू कृष्ण मंदिरात देशील का? म्हणजे अशा रीतीने प्रेमाने बोलून अलगदपणे त्याला आपण समजावू शकतो. कृष्ण भावना कोण किती घ्यायला तयार आहे त्या प्रमाणातच आपण त्याला हे समजवायचं आहे, हे इथे लक्षात घ्यायचंय महत्वाचं. हा, वाचता माताजी. हरे कृष्णा. मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणाद्वारे कर्मे केली जातात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, आता अर्जुनाला अजून पटलेलं नाहीये की त्याने युद्ध केलं पाहिजे. आता तो काय विचारतोय की कुठे मी युद्ध करू शकत नाहीये. अशी कुठली गोष्ट आहे की जी मला कर्तव्य करण्यापासून थांबवते आहे. आता इथे काय म्हटलंय की इथे असं आपल्याला का वाटतं की मी करता आहे आणि मीच सगळं करतोय? याचं कारण आहे मिथ्या अहंकार. आता खरं तर ही प्रकृती आपल्याला तिच्या 3 गुणांनी बद्ध करते. त्या 3 गुणांच्या द्वारे आपल्याकडून कठपुतळीसारखी कर्म करून घेतली जातात. तिथे चित्रात बघितल्यावरती तुम्हाला दिसेल बघा, त्या 3 अशा स्त्रिया दाखवलेल्या आहेत आणि त्यांच्या त्या दोऱ्या पण दिसतायत बघा. त्यांच्या त्या ह्याच्यामुळे कृतीमुळे खालचे ते लोक कंट्रोल केले जात आहेत, त्यांचं नियमन केलं जातंय. या प्रकृतीच्या 3 गुणांबद्दल आपण 14व्या अध्यायामध्ये अजून शिकून घेणार आहोत. तर मिथ्या अहंकारामुळे व्यक्तीला काय वाटतं की मीच करता आहे आणि मीच भोगता आहे. आता हे कशामुळे होतं? तर त्याचं ज्ञान नाहीये, त्याला योग्य ज्ञान नसल्यामुळे हे होतं. आता हा शेतकरी आहे बघा. आता हा शेतकरी विचार काय करतो, आपण आधीच्या ह्याच्यामध्ये पाहिलं की हा शेतकरी विचार काय करेल की मी शेत नांगरलं, मी बी बियाणं शेतामध्ये पेरलं, पाणी दिलं, खत दिलं, कीटकनाशकाचा फवारा मी केला, तेव्हा हे धान्य आता शेतामध्ये पिकलं. आता जे शेत हे धान्याने भरलेलं आता दिसतंय ते माझ्या कष्टामुळे, त्यामुळे हे सगळं धान्य माझंच आहे. आता हा शेतकरी कसा आहे, मोहग्रस्त आहे, म्हणून तो असा विचार करतोय. मोहग्रस्त म्हणजे मिथ्या अहंकारामध्ये मी करता मी भोगता. समजून घेऊया, बी बियाणं कुठून आलं? ते पेरण्यास लागणारी माती कोणी दिली? पिकाच्या वाढीला आवश्यक असणारं पाणी, हवा, सूर्यप्रकाश कोणी दिला? शेतामध्ये काम करण्यासाठी लागणारं शरीर, इंद्रिय, बुद्धी कोणी दिली? सगळं तर कृष्णांनी दिलं. मग ते पिकलेलं धान्य माझं, असं शेतकरी म्हणू शकतो. हे बरोबर आहे का? नाही. आता शेतकरी कसा आहे, स्वतःला कर्ता मानतोय. प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाने तो बद्ध आहे, त्यामुळे तो अशा प्रकारे विचार करतो आहे. हा मिथ्या अहंकार त्याला कारणीभूत आहे. हा, वाचता माताजी. हरे कृष्णा. अर्जुन म्हणाला, हे ऋषीवंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काही बळेच पाप करण्यास प्रेरित होतो? हरे कृष्णा. हरे कृष्णा. बघा, आता माणसाला माहिती असतं की एखादं कर्म चुकीचं आहे, पापकर्म आहे, तरीही ते तो कर्म का करतो? असं त्याला का वाटतं की ते काम करायला त्याला बलपूर्वक धक्का जणू दिला जातोय? जसं की आता चोर आहे, चोराला माहिती असतं की चोरी करणं अयोग्य आहे, पण तरीही चोर आहेतच ना या जगात. त्यांना माहिती आहे पकडलं गेलो तर आपल्याला शिक्षा होईल, पण तरीही ते चोरी करतात. म्हणजे अंधाराचा का फायदा घेऊन होईना चोरी करतातच, माहिती असलं तरी. मग असं का करतात? असं कुठलं बळ असतं की ती व्यक्ती अयोग्य काम, पापकर्म करायला प्रेरित होते? तर इथे 2 शब्द आलेले आहेत, अनिच्छम बलात्. आता आपण समजून घेऊया अनिच्छम बलात् म्हणजे काय. आता बघा, म्हणजे कसं असतं, इथे आपल्याला सांगताना 2-3 उदाहरणं दिली आहेत, त्यावरून आपल्याला समजतं. दुसऱ्या अध्यायामध्ये बघा, आपण आसक्तीचं चक्र शिकलो होतो. आसक्तीचं चक्रामध्ये आपण बघितलं होतं की काम काम तयार होतो. एखाद्या गोष्टीबद्दल आपण चिंतन करू लागलो की त्या आसक्तीच्या चक्रामध्ये पहिली पायरी होती विषयाचं चिंतन. ते करू लागल्यामुळे काम निर्माण होतो. आता या कामाने आपण अनेक जन्मांपासून आच्छादिले गेलेलो आहे, म्हणजे त्याचं आवरणच आहे आपल्यावरती. जसं आता इथे उदाहरण दिलंय की अग्निधुरामुळे किंवा आरसा धुळीमुळे आच्छादला जातो, तसंच आपण ह्या कामाचं आच्छादन आपल्यावरती असतं आणि त्यामुळे आपण हा असा विचार करतो. आता ह्या कामाचं आच्छादन आपण हटवू शकतो, त्याला चेतो दर्पण मार्जनम असं म्हणतात. म्हणजे आपल्या चेतनेवरचं कामाचं हे आवरण आपण हरिनामाच्या जपाने काढू शकतो आणि आपली चेतना शुद्ध करू शकतो, इथे आपल्याला सांगितलेलं आहे. हा, हरे कृष्ण माताजी, वाचता.
बरं मी वाचते. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला हॅलो. जातो, त्याचप्रमाणे हा हरे कृष्ण. हरे कृष्ण, कोणाला काही सांगायचं आहे का? बरं मला आवाज आला, ठीक आहे, हरकत नाही. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भवेष्टीला जातो, त्याचप्रमाणे जीव कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. आता कृष्णांनी उत्तर दिलं अर्जुनाला की काम हा असा शत्रू आहे जो आपल्या बुद्धीला आच्छादून टाकतो. आता काम म्हणजे काय? तर कामना, आपल्या इच्छापूर्तींची कामना. आपल्याला जेव्हा आपण ही इच्छापूर्ती करायला लागतो, आपल्याला कृष्णांची आठवण होत नाही. कृष्णांपासून आपण खूप दूर जातो. आपण आपल्याच इंद्रिय तृप्तीच्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये लागून राहतो. आता ह्या कामाचा आपल्यावर एखाद्या व्यक्तीवर प्रभाव असेल, तर ती व्यक्ती त्या असंख्य न संपणाऱ्या इच्छा पूर्ण करण्याच्या मागे धावत असते. आता इथे उदाहरण देत असताना बघा, वारेने झाकलेल्या गर्भाची तुलना वृक्षाशी केलेली आहे. आता गर्भामधलं मूल कसं असतं बघा, असहाय्य असतं, काहीच करू शकत नाही, गर्भात कोंडलेलं असतं, हालचाल करायला पण त्याला पुरेशी जागा नसते. तशीच ही वृक्षाची चेतना आहे. हा, तर त्या वृक्षाच्या जन्मात इतका अंधकार असतो की वृक्षाच्या जन्मात कृष्ण प्राप्तीची शक्यताच नसते. आता आरशावर बसलेली धूळ, आरशावरती धूळ जमली की त्यामध्ये प्रतिबिंब दिसत नाही, ती आपल्याला कापडाने साफ करावी लागते, तेव्हा थोडंसं प्रतिबिंब दिसू लागतं. तरीही दिसलं नाही तर मग आपल्याला तो आरसा स्वच्छ साबणाच्या पाण्याने धुवावा लागतो. तर इथे धुळीने आच्छादलेल्या आरशाची तुलना पशुजीवनाशी केली आहे. पशुजीवनात पण कृष्ण प्राप्ती होऊ शकत नाही, पण पशुची चेतना आता या वृक्षापेक्षा थोडीशी प्रगत आहे. आणि मनुष्य जीवनाची तुलना इथे धुराने झाकलेल्या अग्नीशी केलेली आहे. बघा, आपण अग्नीवर हवा घातली, तो पंख्याने धूर जर का बाजूला केला तर अग्नी परत प्रज्वलित होतो. अगदी ह्याच प्रकारे मनुष्य जीवनामध्ये कृष्ण प्राप्ती होऊ शकते. थोडेसे प्रयत्न करून कृष्ण भावनेची पुनर्जागृती आपण मनुष्य जन्मामध्ये करू शकतो. हा, हरे कृष्ण माताजी वाचता. बरं. म्हणून हे भरतर्षभ अर्जुन, इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा काम प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. आता कृष्ण इथे काय सांगतायत अर्जुनाला की सुरुवातीलाच, प्रारंभीच हे काम जे आहे ना, ह्याचं दमन केलं पाहिजे. कारण या अनियंत्रित इच्छाच आपल्याकडून पाप कर्म करवून आणतात. अनियंत्रित इच्छा म्हणजे काम. आता कृष्ण अर्जुनाला काय सांगतायत की काम हा सगळ्यात मोठा शत्रू आहे, त्याचा तू प्रारंभीच वध कर. आता इथे कामाला दुर्जयी शत्रू असं म्हटलेलं आहे. दुर्जयी म्हणजे काय? ज्याच्यावरती विजय प्राप्त करणं अतिशय कठीण आहे, असा हा शत्रू आहे. तर कृष्ण सांगतायत की आपण जर का कृष्ण भक्तीमध्ये जोडून घेतलं, कृष्ण भावना भावित कर्मात आपण संलग्न राहिलो, तर ह्या कामावर आपण नियंत्रण करू शकू. आता प्रारंभीच म्हणजे कधी? तर आपण त्या आसक्तीच्या चक्रामध्ये बघितलं होतं की चिंतन ही पहिली पायरी आहे. विचार करू लागलो की आपली चिंतन करू लागलो की मग पुढे आसक्ती होणार आहे. त्या चक्राच्या मध्ये ज्या 8 पायऱ्या आहेत त्या आपण फॉलो करणार आहोत. तर प्रारंभीच म्हणजे कधी? जेव्हा आपण चिंतन करू लागतो. आता इथे पुढच्या चित्रामध्ये बघा, पुढची स्लाइड आहे का? ती नाही, इथलीच स्लाइड आहे. प्रल्हाद महाराज आपल्याला सांगतात बघा, भागवतम मध्ये त्यांचा श्लोक आहे, कौमारम आचरेत प्रज्ञा. म्हणजे काय की एखादा बुद्धिमान मनुष्य असेल ना, तो लहानपणापासूनच, आपल्या जीवनाच्या सुरुवातीपासूनच भक्ती सेवेमध्ये स्वतःला जोडून घेतो. अनियंत्रित इच्छांचा जर का त्याग करायचा असेल, तर आपण जेव्हा कृष्ण भावनेमध्ये संलग्न होतो तेव्हा ते सहजगत्या होतं. आता मनुष्य जन्माला दुर्लभ जन्म का म्हटला जातो? कारण 84 लक्ष प्रजाती पार करून आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालाय आणि ह्या जन्मातच कृष्ण ज्ञान आपण प्राप्त करून आपली प्रगती घडवून आणू शकतो. आणि भक्ती मार्गात केलेली अल्प जरी प्रगती असेल ना, तरी ती आपल्याला अधःपतनाच्या भयापासून वाचवते. तर हे महत्वाचं आहे. आता बघा की कालच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण जे आसक्तीचं चक्र शिकलो होतो, त्यामध्ये आपण बघितलं होतं त्या पतनाच्या 8 पायऱ्या होता. सुरुवात कुठून होत होती? चिंतन करण्यापासून होत होती. म्हणजे जेव्हा मनामध्ये विचार येतो, हा प्रारंभ झाला. हा विचार त्याच वेळी काढून टाकायला हवा. मग हा विचार काढून टाकायचा, मग म्हणजे मनाला चिंतनासाठी वेगळा विषय द्यायला हवा.
म्हणजे एखादी गोष्ट आता त्या बादलीमध्ये बघा स्वच्छ पाणी आपण भरून ठेवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये कुठलं तरी अस्वच्छ पाणी किंवा घाण टाकण्याची जागाच नाहीये. तसं आहे हे म्हणजे. आपण हा विषय जर का कामाचा विषय किंवा इंद्रिय विषयांचं चिंतन जर का करायचं नसेल, तर मनाला कुठला तरी वेगळा विषय द्यायला हवा. तो म्हणजे कृष्ण भावना आहे. आता हा जो काम आहे ना, हा कुठे राहतो? तर इथे सांगितलंय आपल्याला इंद्रिय, मन आणि बुद्धीमध्ये तो वास करतो आणि या तिन्हीद्वारे तो कार्य करत असतो. म्हणजे जीवात्म्याचं हे जे ज्ञान आहे ना, की मी आत्मा आहे, कृष्णांचा मी सेवक आहे, कृष्ण भगवंत आहेत, हे ज्ञान तो झाकून टाकतो. काम हा कसा आहे, हा अनादी काळापासून, अनादी जन्मापासून आपल्या सर्वांमध्ये, त्याला बाहेर काढून टाकायचा म्हणून आपल्याला साधना करावी लागते. काम तर आहेच आपल्या सर्वांमध्ये. मग या कामानुसार कर्म करायला जेव्हा इंद्रिय प्रवृत्त होतात ना, तेव्हा तो भोग मानला जातो. मग जर काम बाहेर काढून टाकायला साधना कोणती करायची आहे आपल्याला, तर सोपी साधना आपल्याला सांगितली आहे बघा. रोज जप करायचा, श्रीमद भागवतम, भगवद्गीता, तर श्रवण करायचं. हे वारंवार आपण जेव्हा करतो त्यावेळेला आपल्यातला काम कमी होऊ लागतो आणि याचा प्रत्यक्ष अनुभव पण आपण घेऊ शकतो. हा. कार्य करणारी इंद्रिय जड जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि मनापेक्षाही आत्मा श्रेष्ठ आहे. मनापेक्षाही बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षाही आत्मा श्रेष्ठ आहे. आपण समजून घेऊया हे काय सांगितलंय. आता आपण जाणून घेतलं की हा काम कुठे राहतो, तर इंद्रिय, मन आणि बुद्धीमध्ये हा वास करतो. आपण जेव्हा अशा कार्यामध्ये आपल्याला जोडून घेतो, जे कार्य आपल्याला आता आपण आत्मा आहोत ही भावना दृढ करते. म्हणजे कुठलं कार्य? कृष्ण भावना भावित कार्य. म्हणजे मी शरीर नसून मी आत्मा आहे असा समज जिथे दृढ करतो, अशी भावना जिथे दृढ करतो, ते कृष्ण भावना भावित कर्म झालं. आणि काम कसं आहे, या उलट म्हणजे आपल्याला भक्ती करण्यापासून तो परावृत्त करत असतो. भोग करण्याची आपली प्रवृत्ती वाढवत असतो. आता इथे सांगितलेलं आहे बघा, इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी आणि बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे. म्हणजे आत्मा कसा आहे? सर्वश्रेष्ठ आहे. आणि जेव्हा आत्म्याला आपण प्रत्यक्ष कृष्ण सेवेमध्ये गुंतवतो, तर साहजिकच आत्म्यापेक्षा जी कनिष्ठ बुद्धी आहे, त्याहून कनिष्ठ मन आहे आणि त्याहून कनिष्ठ जी इंद्रिय आहेत, ती आपोआपच भगवंतांच्या सेवेमध्ये नियुक्त होतात. म्हणजे भोग करण्याची आपली प्रवृत्ती कमी होत जाते. आता आपण शेवटची स्लाइड आहे बहुतेक ही. आता इथे ना आपल्याला हेच समजावून सांगितलंय बघा. आता या चार्टमध्ये तुम्ही शेवटचा स्तर जर का बघाल, तर शारीरिक स्तर आहे. या शारीरिक स्तरावरच्या माणसांना बघा, दारू प्यायला, सिगरेट ओढायला, व्यसनं ठेवायला आवडते आणि तेच करण्यात त्यांना आनंद वाटतो. त्यांना काय वाटतं, मी खूप चांगल्या प्रकारे हे करून मी चांगलं जीवन जगत आहे. आता हा मनुष्य कसा, काळ वेळ त्याला महत्वाची नसते, त्याची इच्छा झाली की तो हे सर्व करतो. असा माणूस दिवस रात्र, सकाळ दुपार काही बघत नाही. त्याची जी इंद्रिय तृप्तीची इच्छा असते ते तो करतो. कारण मला तो स्वतःला शरीर मानत असतो आणि इंद्रियांना संतुष्ट करणे, इंद्रियांच्या इच्छा पूर्ण करणे, हेच त्याला आनंदाचं, त्याचं उपभोगाचं कारण असतं. आता त्याच्या पुढच्या स्तरावरती बघूया. जो इंद्रियांच्या स्तरावर मनुष्य असतो ना, त्याला दारू प्यायला, सिगरेट ओढायला, व्यसन करायला आवडतं. पण त्याला हेही समजतं की ह्या सगळ्याच्यासाठी पैसे लागतात, जे नोकरी करून कमवायला पाहिजे. म्हणून तो काय करेल की सोमवार ते शुक्रवार हे तो पैसे कमवेल, नोकरी करेल, व्यवसाय करेल आणि वीकेंडला तो हे सगळे व्यसन वगैरे आपलं ठेवेल. पण नोकरी टिकवून ते हे करत असतो. आता त्याच्या वरचा स्तर बघा, मानसिक स्तर आहे. मानसिक स्तरावरील माणूस कसा विचार करेल की आता दारू, सिगरेट हे पिऊन मला किती आनंद मिळणार आहे, तो काय फार टिकणारा नाहीये. त्यापेक्षा मी पुस्तक वाचेन चांगलं, शास्त्रीय संगीत ऐकेन, ज्याने मिळणारा आनंद मला अधिक वेळ टिकेल. आता वाचनाने, संगीत ऐकल्याने मिळणारा आनंद पण अखंडित नसतो. मग हा व्यक्ती कसा आहे, शोध घेतो अखंडित आनंदाचा. तेव्हा तिथे पुढचा स्तर सांगितलेला आहे बघा, तो बौद्धिक स्तर आहे. बौद्धिक स्तरावरचे लोक कसे असतात, ते आध्यात्मिक ग्रंथ वाचतात, मग तेथून ज्ञान घेतात, जिथे त्यांना समजतं की अखंडित आनंदाचा उगम कुठे आहे, आत्मा आहे. आणि या आत्म्याशी कसं जोडून घ्यायचं, या प्रयत्नामध्ये त्यांना गुरुचा त्यांची म्हणजे भेट होते आणि गुरूंचा आश्रय ते घेतात. आता ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला प्रमाणित गुरूंची प्राप्ती होते, गुरु त्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गावरती तो व्यक्ती चालतो, तेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार होतो. या स्तराला आध्यात्मिक स्तर असं म्हटलेलं आहे. इथे कसं आनंदाचा अखंडित प्रवाह असतो आणि त्याने कृष्णाशी आता जोडून घेतलेलं असतं. आता याच्या पुढचा जो आहे याला शरीराचा रथ असं म्हणतात.
आणि या चित्रामध्ये बघा रथाचे जे घोडे आहेत त्यांची तुलना आपल्या इंद्रियांशी केलेली आहे. आता आपण डोळ्याने बघा सौंदर्य बघतो, नाकाने सुगंध घेतो, कानाने आपण असं मधुर ध्वनी ऐकतो किंवा त्वचेला मुलायम स्पर्श आवडतो, जिभेने आपण वेगळे वेगळे स्वाद घेतो. हे सगळे इंद्रियांचे विषय मानले जातात. तर ही पाची इंद्रिय जी असतात ना त्यांची ओढ त्यांच्या त्यांच्या विषयांकडे असते. आता या घोड्यांचा लगाम जर का तुम्ही बघितलं म्हणजे इंद्रियाचा लगाम कोणी पकडलाय तर मनाने पकडलेला आहे. आणि मनाचं नियंत्रण कोण करताय तर या रथाचा चालक म्हणजे बुद्धी दाखवलेली आहे आणि रथाचा प्रवासी म्हणजे आत्मा दाखवलेला आहे. आता चित्रात तुम्ही जर का बघितलं बारकाईने तर तुम्हाला दिसेल तो आत्मा कसा भांबावून गेलेला आहे. कारण ही इंद्रिय रथ ओढून कुठे नेतायत हे त्याला काही कळत नाहीये. कृष्ण भावनेमध्ये नसलेल्या व्यक्तीचा हा रथ आहे. आता आत्म्याला एका स्थानाची ओढ आहे, आत्म्याला कुठली ओढ आहे भगवत धामाची किंवा कृष्ण धामाची ओढ आहे. पण आता इथे ह्या रथामध्ये इंद्रिय ठरवतायत की त्यांना कुठे जायचं. इंद्रियांना विषय आपल्या विषयांची ओढ आहे तर ते त्यामुळे मनाचा लगामच मानत नाहीये. म्हणजे कसं आहे ते बेलगाम इंद्रिय आहे ती आणि बुद्धी पण दुर्बळ आहे जी मनावर नियंत्रण ठेवायला असमर्थ आहे. त्यामुळे इंद्रियांना इच्छा झाली तर ते इच्छातृप्तीच्या इच्छा पूर्ण करण्याच्या मागे लागतात. पण बुद्धी जर का सबळ असेल ना तर ती मनावर ताबा ठेवते. मग मन इंद्रियांना नियंत्रण करतं. आता आपण एखादं उदाहरण घेऊया रोजच्या व्यवहारातलं. आपण सिग्नलला थांबतो बघा, आपल्याला कितीही घाई असली तरी आपण मग सिग्नल तोडून जातो का? आता सिग्नल तोडला तर आपल्याला दोन शक्यता असतात. समोर कुठेतरी तो ट्रॅफिक पोलीस उभा असेल तर घाई किती असेल तरी तो आपल्याला बाजूला बोलवून तो दंड करेल आणि आपला वेळ तिथे जाईल. दुसरी शक्यता असते सिग्नल तोडल्यावरती आपला ऍक्सिडेंट होण्याची. तर आता इथे कसं आहे बघा, बुद्धी मनाला नियंत्रण करते की कितीही घाई असली तरी सिग्नल तोडायचा नाही आणि आपण इंद्रियांवरती मन आपल्या इंद्रियांवरती ताबा ठेवतो. त्यामुळे गाडी आपण पुढे जाऊ देत नाही, सिग्नल संपण्याची वाट बघतो. बघा ज्ञानाने बुद्धी सबळ होते त्यामुळे सिग्नल तोडला तर काय होऊ शकेल हे आपल्याला समजतं. तर आपली सर्वांची इंद्रिय कशी आहेत ना ह्या त्यांच्या विषयांकडे ओढ घेतात. पण बुद्धी जर का आपण सबळ केली ना ज्ञानाने की तर मग मनाद्वारे इंद्रियांचं नियंत्रण आपण करू शकतो. आणि अशा सबळ बुद्धीच्या रथात बसलेला हा जो आत्मा असतो ना तो अतिशय कार्यशील असतो. असा रथ आत्म्याला योग्य ठिकाणी म्हणजे कुठे भगवत धामामध्ये घेऊन जातो आणि मनाद्वारे इंद्रिय आणि बुद्धीद्वारे मन नियंत्रणात असल्याने आत्मा अजिबात घाबरलेला नसतो. अतिशय आत्मविश्वासाने कृष्ण भक्तीमध्ये तो प्रगती करतो व्यक्ती. कारण काय रथाचे घोडे म्हणजे इंद्रिय पूर्ण ताकदीनिशी एका दिशेने घेतायत, एका दिशेने रथ ओढतायत. तेव्हा शरीररूपी रथ किती पटकन ते कृष्णधामात पोहोचवतील हे आपल्याला समजतं. पण या उलट जर का बेलगाम इंद्रिय असतील तर ते रथाला भरकटत कुठे नेऊन पोहोचवतील, पतनाला कारणीभूत होतील आणि एकदा मनुष्य शरीर सुटलं, प्राण्याचा जन्म झाला की पुढे किती काळ आपण कृष्णांच्या विस्मरणात राहणार याची कल्पनाच न केलेली बरी. आता इथे आता आपला अध्याय संपलेला आहे. काय शिकलो बरं आपण अध्यायात? कर्मयोग होता आजचा अध्याय. अर्जुनाचे प्रश्न होते की त्याग करू की कर्म करू. मग तर कृष्णांनी त्याला ज्ञान दिलं होतं की दुसरा प्रश्न होता सॉरी की कर्मसन्यास की कर्मयोग. त्यावरती कृष्णांनी ज्ञान दिलं की कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. मग निष्काम कर्मयोग की ज्ञानयोग असं अर्जुनाने विचारल्यावरती आपण शिकलो की निष्काम कर्मयोग ज्ञानयोगापेक्षा श्रेष्ठ आहे. मग कर्मकांडापासून कृष्णांनी अर्जुनाला कर्मयोग शिकवला. कर्मयोग म्हणजे काय? कृष्णांनी सांगितलं माझ्या आनंदासाठी कर्म कर, मी सांगतो तसं कर. त्यावरती कर्मबंधनामध्ये तू अडकणार नाहीस. आणि मग कौटुंबिक परंपरा नष्ट होतील. अर्जुनाच्या या शंकेवरती कृष्णांनी ज्ञान दिलं की कौटुंबिक परंपरा नष्ट होणार नाहीत. उलट तू कर्तव्य पालन केलंस, इतरांच्या समोर आपला आदर्श ठेवलास तर समाजातील सर्व आपापली विहित कर्तव्य पार पाडतील, सर्वत्र सुख शांती आणि आनंद राहील. आता एखाद्या नेत्याचं किंवा लीडरचं अनुसरण केलं जातं सामान्य जनांच्या द्वारे, तसंच तू आपलं उदाहरण आपला आदर्श सर्वांच्या पुढे घालून दे असं कृष्णांनी सांगितलं. आणि मग नंतर कृष्ण ज्ञान देतात की आपला सर्वात मोठा शत्रू कोण आहे तर काम आहे. आणि या शत्रूचा संहार करायचा असेल तर हा शत्रू कुठे राहतो हे आपल्याला माहिती हवं. तर काम कुठे राहतो आपण समजून घेतलं, इंद्रिय मन आणि बुद्धी. आणि सबळ बुद्धीने आणि आपण मनाला आणि मग इंद्रियांना संयमित करू शकतो आणि आपला हा शरीर रूपी रथ जो आहे तो आपण कृष्णधामामध्ये लवकरात लवकर पोहोचवू शकतो. तर इथे आपला अध्याय संपलेला आहे. माताजी हे थांबवता रेकॉर्डिंग.